तर मित्रांनो, आता मी काशी विश्वनाथ मंदिरापासून हा आपल्या मागे जो रेल्वेचा पूल दिसतोय तिथपर्यंत चलत आलोय. एका गोष्टीच्या शोधात होतो, ते म्हणजे तुम्हाला इथं स्क्रीनशॉट आणि ह्या गाण्यातलं हे लोकेशन. गाणं मी 100 वेळा ऐकलं. पिक्चर पण चांगला होता. हा काय पिक्चरचा रिव्ह्यू नाही, परंतु गाण्यातच आपल्या लोकेशनचं नाव आहे, तू बंजा गली बनारस की. तर ते जिथं शूट झालं होतं असं मला वाटलं होतं की आता इतके सारे घाट आहेत, तिथं बरेच सारे घाट चालत आलो आहे. आता हे 2-2.5 किलोमीटर मी चलत आलो आहे, पण मला काय ती जागा सापडली नाही. जर तुम्हाला कोणाला माहीत असली तर, पण आता बराच उशीर झाला असेल, तुम्ही हा व्हिडिओ बघताय तो त्यावेळेस मी पुन्हा महाराष्ट्रात माघारी आलेलो असेल. पण तरी तुम्ही ती लोकेशन पिन पॉईंट करून सांगितली तर बरं होईल. तुम्ही सांगितलं तर ह्या गोष्टीचं दुःख होणार नाही की मला ती लोकेशन सापडली नाही म्हणून. बाकी लोकेशन चांगली होती. बरं, आता या ठिकाणी आलो आहे. तर मित्रांनो, आत्ता मी आलो आहे इथं, माझ्या मागं नाव लिहिलेलं आहे राजघाट. राजघाटावर मी आलेलो आहे. इथपर्यंत चालत यायचं दुसरं एक कारण म्हणजे हा समोरचा ब्रिज. तुम्हाला वरती दिसत असेल की ह्या ब्रिजच्या निम्म्यापासून वरच्या भागात आपले 2 व्हीलर 4 व्हीलर दुचाकी वगैरे हे वाहनं जात आहेत. आणि त्याच्या खालचा जो मधला मजला आहे त्याच्यातून रेल्वे जाते. तर आपण एक 5-10 मिनटं रेल्वेची वाट बघूया. जर गाडी आली तर ते आपण जवळून दाखवायचा प्रयत्न करू. तोपर्यंत झालं तर मी थोडंफार चालत पुढं पण जाईल. बाकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं बऱ्याचशा बोटी पडलेल्या आहेत. काही चालू आहेत, काही बंद आहेत, काही आंघोळ्या करतायत, काही कुत्रे भटकत आहेत, काही सायकल चालवत आहेत. इकडच्या बाजूला आणखीन एक गोष्ट जास्त निदर्शनास आली, ती म्हणजे की सर्व खेळाडू मुलं किंवा जे मुलं येतं ते क्रिकेट खेळत आहेत या ठिकाणी. प्रत्येक घाटावर इथं एक टीम खेळते, तिथं एक टीम खेळते, तिथं एक टीम खेळते. कमीत कमी आहे ना 100-200 मुलं येतं की जे क्रिकेट खेळत आहे, आजच्या रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. चला, हे दाखवायचं होतं. थोडा कॅमेरा स्टेबल करतो मी. आपल्यासमोर एक निळं इंजिन आणि त्याच्या मागं येतं त्या आपले कोळशाचे डबे येतात. गाडी बरीच लांब असण्याची शक्यता आहे, पण हे डबे जरा मला मोकळे वाटत आहेत. मोकळे डबे चाललेत नदीच्या ह्या कडातून त्या कडाला. आणि आपल्याला काल रात्री जो ऑटोवाला होता त्याने सांगितलं होतं की हा पूल इंग्रजांनी त्यांच्या काळात बांधला होता. आता इंग्रजांनी त्यांचं काय म्हणते त्याला ते आउट होऊन त्यांचं राज्य जाऊन इतके दिवस झाले, तरी पण हा पूल आजही वर्किंग कंडिशनमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे काल आपण जे दानापूर एक्सप्रेसने आलो, ते कसलाही पूल येऊ द्या, ते जरा लई सनाट चालवत होतं. पण ह्या पुलावरून येताना ना ते अगदी स्लो गाडी चालवतात. आता असं प्रत्यक्षात पाहिल्यानंतर वाटणार नाही, पण हा साधारण 20 ते 25चा स्पीड असू शकतो जास्तीत जास्त. जास्त स्पीडने नाहीत गाडी पळवत याच्यावरून. तसं काल आपण आलो ते रेल्वे ते लईच पळवत होतं. तुम्ही आता बघू शकता खालून रेल्वे चालली, त्याच्यावरून बाकीच्या गाड्या वगैरे चाललेल्या आहेत. तर असा पूलला गाड्यांचा रेल्वेचा कंबाईन, आता हा कॉम्बो म्हणावा लागेल. असा जर कंबाईन पूल आणखीन कुठं असला तर ते देखील तुम्ही कमेंट करू शकता, सांगू शकता की बाबा अशा अशा ठिकाणी असा डबल पूल आहे की खालून रेल्वे जाते, वरून 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे जातात. आपण असलं नशिबात तर ते ठिकाणाला भेट देण्याचा प्रयत्न करूया. आता जरा जवळून पूल बघूया, बघा जवळ किती जवळ जाता येतं आहे.